नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बोटनेकची एक नवीन डिझाइन बघणार आहोत. तर हे अस्तर आणि हे मेन फॅब्रिक आहे. तर मी हे अस्तर कट करून घेतलेलं आहे, पण डिझाइन कट करायची बाकी आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते. त्याच्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे, 7.25 इतकं घेतलेलं आहे. कस्टमर थोडी जाड असल्यामुळे आणि उंची घेतलेली आहे 16 इंच इतकी घेतलेली आहे. 15 इंचाचा आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे आणि आपल्याला आर्महोल घेतलेला आहे 5.25 इंच आणि समोरचा वरचा गळा घेतलेला आहे तुम्ही 3.5 इंच घेतलेला आहे. खरं तर 2.5 इंच घ्यायचा होता, पण या डिझाईनमुळे 3.5 इंच घ्यावा लागला आहे. तर ती डिझाईन बरोबर त्याशी गोल यायची होती. आता मी वरून 1 इंच असा मार्किंग करून घेत आहे आणि खाली 6 इंचापर्यंतच गळा घेत आहे. तर हा खूप ट्रेंडिंग गळा आहे आणि असा आडवा मी 1.5 इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे. अशा प्रकारे मध्य काढून 1.5 इंच घेतलेला आहे आणि आपल्याला असा हा शेप देऊन घ्यायचा आहे पानाप्रमाणे. तर हा खूप ट्रेंडिंग गळा आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता त्याच शेपमध्ये मी अस्तर कट करून घेत आहे. अस्तर कट करून झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे कट केलेलं ते एकत्र जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठेवून आपल्याला जर हवं असेल तर पिना लावून ते व्यवस्थित स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मी हे पूर्णपणे जॉईंट करून दाखवत आहे. हे जॉईंट करून झाल्यानंतर आता आपल्याला जो डिझाईनचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. जो मेन फॅब्रिकचा आपण कट केला नव्हता तो डिझाईनचा भाग आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कटिंग करून झाल्यानंतर आता सेम आकाराचं पूर्ण ब्लाऊजचा डिझाईनच्या आकाराचं आपल्याला या पॅच बनवून घ्यायचं आहे, जे कॅनव्हास पेपरपासून बनलं जातं. तर ते मी बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हा गळा आहे आणि हे मी पॅच बनवून घेतलेलं आहे. आता हे पॅच अशाच प्रकारे याच्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि याला पिना लावून घ्यायच्या आहेत. तर हे जॉईंट आपल्याला अगदी जवळ करून घ्यायचं आहे असं आणि पिना लावून घ्यायच्या आहेत. आता मी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून हे बघा पिना लावून घेणार आहे. या अशा सर्व बाजूनी पिना लावून घ्यायच्या आहेत. फॅब्रिक कुठेही गोळावू नये यासाठी व्यवस्थित आपल्याला डिझाईनच्या आकारानुसारच ठेवायचं आहे कॅनव्हास पेपर आणि व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आणि आता आपल्याला ही बाजू पलटवून घ्यायची आहे आणि या बाजूने आकार जसा दिलेला आहे त्यानुसार आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पिना कुठे चुकून जर कापड हललं असेल तर व्यवस्थित करून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे अगदी सावकाशपणे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. कुठेही चून पडू द्यायची नाही. मध्ये पिन लागत असेल तर ती काढून टाकायची, जशी मी काढत आहे तशी. अशा प्रकारे आकारानुसार पिनांचे डिझाईनच्या आकारानुसार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला सर्व ठिकाणी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. हे मधील भाग कट करून घ्यायचा आहे फॅब्रिकचा आणि सर्व ठिकाणी छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स देऊन झाल्यानंतर आपल्याला डिझाईनचं पॅच पलटवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित पलटवून झाल्यानंतर आता हा अशा प्रकारे तयार झालेला आहे आणि आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारत असताना इथे आपल्याला हा मी नॉक बनवून घेतलेला आहे, तो बटन लावण्यासाठी हा नॉक इथं असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं ठेवून हा नॉक लावून घ्यायचा आहे आणि एक साईडला बटन लावायचं आहे. तर ही शिलाई अगदी नाजूक बारीकपणे मारून घ्यायची आहे. शिलाई पूर्ण होत असताना मध्येच आपल्याला नॉक जॉईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप सोपा आणि सुंदर पद्धतीने हा गळा दिसतो आणि खूप ट्रेंडिंगमध्ये चालत असलेला हा बोटनेकचा सध्याचा गळा चालू आहे. तर
माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा. आता अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे. आता मी इथं एक बटन लावून घेणार आहे आणि खालील बाजूला दोन्ही टक्स मारून खालील कमरपट्टी लावून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपला गळा पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्हाला हा गळा कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या सुंदर डिझाईनच्या गळ्यांसोबत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.